नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मेहरबान कोर्टामध्ये ज्यावेळी वादी दावा दाखल करतो, त्यावेळी सदरच्या केसेस ह्या अनेक वर्षे पेंडिंग पडत असतात किंवा केसेस चालण्यासाठी किंवा दावे चालण्यासाठी फार वेळ जात असतो आणि सर्वसामान्य पक्षकार ह्याला कारणीभूत एकतर वकिलांना धरत असतात किंवा न्यायाधीशांना धरत असतात किंवा न्यायनिर्णय कोर्टाकडून लवकर मिळत नाही, असं सर्वसामान्य पक्षकारांचं मत असतं आणि ते तसं बरोबर पण असतं. कारण अनेक पक्षकार हे प्रामाणिकपणे तारीख करूनसुद्धा वेळेवर निकाल दिले जात नाहीत, असं पक्षकारांचं मत असतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं काही बंधनं लादलेले आहेत, ते आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, आता ह्यापुढे तारीखवर तारीख ही पद्धत पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयानं काही आदेश किंवा काही नियम घालून दिलेले आहेत. त्यामुळं हे तारीख पे तारीख आता पूर्णपणे बंद झालेली आहे. फक्त ह्या गोष्टी आपला पत्र माहीत नसतात. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला तुमची जर मेहरबान कोर्टामध्ये केस असेल तर तुम्हाला कोणत्या स्टेजला काय करावं हे समजून येईल मित्रांनो. त्यासाठी तुमच्याकडे एक सायटेशन असणं गरजेचं आहे. ते मी सायटेशन सांगतोय, ते ज्यांची कोर्टामध्ये केस असेल त्यांनी हे सायटेशन आपल्या जवळ बाळगणं गरजेचं आहे. मित्रांनो, सदरचं सायटेशन आहे ते यशपाल जैन विरुद्ध उर्मिला देवी 2023चं सायटेशन आहे. परत एकदा सांगतो मी, यशपाल जैन विरुद्ध उर्मिला देवी 2023चं सायटेशन आहे. सर्वोच्च न्यायालयाचं सायटेशन आहे 916. ह्यामध्ये तुमची जर कोर्टामध्ये केस असेल तर 12 सूत्र सांगितलेले आहेत, ती केस कशी चालली पाहिजे आणि ह्या सायटेशननुसार निर्देशन दिलेले आहेत जिल्हा कोर्टाला आणि तालुका कोर्टाला. आणि त्या पद्धतीनं तुमची जर कोर्टामध्ये लवकरात लवकर केस निकाली काढायची असेल तर हे सायटेशन प्रत्येक पक्षकाराकडे, प्रत्येक वकिलाकडे असणं गरजेचं आहे. पहिलं त्यातलं सूत्र असं सांगितलं ह्या सायटेशनमध्ये, जे दावा दाखल केल्यानंतर समन्स काढले जातात ते समन्स वेळेवर काढले पाहिजेत आणि त्यासाठी सदर सायटेशनसाठी जिल्हा लेवलचे जे न्यायाधीश असतात किंवा तालुका लेवलचे जे न्यायाधीश असतात त्यांच्यावरती एक कमिटी नेमलेली आणि त्या कमिटीनं हे संपूर्ण तपास होणार आहे की सदरचे समन्स वेळेवर निघतात किंवा नाही. आता हे समन्स प्रतिवादींना काढायचे असतात, ते समन्स हे मेहरबान कोर्टाची ऑर्डर लावल्यानंतर वेळेवर काढणं, त्यासाठी समिती नेमलेली आहे. हा पहिला नियम झाला. दुसरं सूत्र असं सांगतंय की प्रतिवादीनं 30 दिवसाच्या आत दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादीनं 30 दिवसाच्या आत त्यांचं म्हणणं किंवा कैफियत देणं गरजेचंच आहे. अन्यथा जर योग्य कारण नसेल तरच त्यांना पुढं मुदत मिळणार नाही आणि योग्य कारण असेल तर पुढची मुदत मिळेल. अन्यथा जर 30 दिवसाच्या आत जर म्हणणं किंवा कैफियत जर नाही दिली तर त्या स्टेजला सुद्धा दावा डिसमिस किंवा काढून टाकायचा अधिकार ह्या सूत्रानं ह्या सायटेशनच्या आधारे देण्यात आलेला आहे. त्यामुळं लवकरात लवकर न्याय निर्णय तुम्हाला मिळू शकतो. तिसरं महत्त्वाचं गायडन्स किंवा सूत्र आहे, ऑर्डर 10 प्रमाणे जर वादीनं दावा दाखल केलेला असेल आणि प्रतिवादीचं जर म्हणणं कोर्टामध्ये हजर झालेलं असेल 30 दिवसामध्ये, तर जे न्यायाधीश आहेत त्यांनी एकतरी त्या पक्षकारांच्यामध्ये तडजोड काय होते का आणि दावा संपतो का हे लक्ष देणं गरजेचं आहे. समजा वादी आणि प्रतिवादीमध्ये जर तडजोड होत असेल तर ते प्रकरण लवादाकडे किंवा लोक अदालतीकडे पाठवून सदरचं प्रकरण तडजोड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळं लवकर न्याय निर्णय होऊ शकतो, लवकर निकाल होऊ शकतो. ह्या पद्धतीने हे तिसरं सूत्र आहे मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचं आहे चौथं सूत्र, जे म्हणणं दिल्यानंतर वादीनं दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादीनं म्हणणं दिल्यानंतर त्यामध्ये वाद मुद्दे निघतात. आता हे मुद्दे एका आठवड्यात न्यायाधीशाने हे काढणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. फार महत्त्वाचा निर्णय कोर्टासमोर मांडलेला आहे
की जे वादमुद्दे आहेत अनेक दिवस लागतात मेहरबान कोर्टामध्ये काढण्यासाठी. हे वादमुद्दे एका आठवड्यात ज्यावेळी प्रतिवादीचं म्हणणं येतं ते काढण्याचं ह्या सूत्रानं सांगितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो 6वा महत्त्वाचा मुद्दा आहे, वादी आणि प्रतिवादी हे दोघांचे वकील किंवा वादी आणि प्रतिवादी हे स्वतः मेहरबान कोर्टासमोर असल्याशिवाय तारखा द्यायच्या नाहीत. पुढील जर तारीख द्यायची असेल तर वादीचे वकील, प्रतिवादीचे वकील हे दोघं मेहरबान कोर्टासमोर असल्यानंतरच तारीख पुढील द्यायचे. आता मात्र काय होतं कोर्टामध्ये, वादीचे वकील तारीख घेऊन जातात, कधी प्रतिवादीचे वकील तारीख घेऊन जातात आणि ज्यांना वेळ दावा चालवायचा नाही ते फार लांबच्या तारखा घेतात आणि त्यामुळं दावा चालण्यासाठी वेळ लागत असतो. पण आता तसं सांगितल्यानं ह्या सायटेशननुसार वादीचे आणि प्रतिवादीचे वकील हजर असल्याशिवाय पुढील तारीख द्यायची नाही. त्यामुळं लवकरात लवकर न्यायनिर्णय होऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाचं 7वा मुद्दा आहे, एका दिवसात जर जेवढे खटले मेहरबान कोर्टामध्ये चालणार आहेत तेवढ्याच खटले मेहरबान कोर्टानं ठेवायचे आहेत. आता काय होतं आहे, मेहरबान कोर्टामध्ये अनेक केसेस 100, 200, 300, 400 केसेस बोर्डवर ठेवल्या जातात आणि सगळ्या केसेस या चालत नाहीत आणि जे महत्त्वाचे ज्यांना न्याय लवकर पाहिजे आहे त्यांना तारखा घेऊन घरी यावं लागतं, तारीख पे तारीख पडत असते. पण आता ह्या सूत्राने असं सांगितलं आहे, ज्या केसेस कोर्टामध्ये चालणार आहेत तेवढ्याच केसेस बोर्डावर घेण्यात याव्या, अन्य केसेस ह्या पुढील तारीख देण्यात यावी. त्यामुळं महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोर्टानं असं निदर्शनास आणलेलं आहे, जिल्हा कोर्ट आणि तालुका कोर्टानं जर केस चालणार असेल तरच कोर्टाच्या समोर बोर्डावर घ्यायचे आहे. हा मुद्दा झाला 7वा सूत्र झालं. 8वा काय होतं आहे, काही वकील नवीन असतात कामामध्ये, त्यांना प्रॉपर कायदा केसेस चालवण्याचं ज्ञान नसते किंवा दावा चालवण्याचं ज्ञान नसते. त्यासाठी बार काउन्सिल आणि बार असोसिएशन ह्या संस्थेने वकिलांना ऑनलाईन असेल किंवा ट्रेनिंग द्यायचं आहे की केसेस कोणत्या पद्धतीनं लवकरात लवकर चालवल्या पाहिजेत. त्यामुळं पक्षकारांना लवकरात लवकर न्याय निर्णय मिळेल. वकिलांचा कोणताही हलगर्जीपणा होणार नाही किंवा केसेसमध्ये वेळ मारून नेली जाऊ नये यासाठी बार काउन्सिल आणि बार असोसिएशननं तिकडं लक्ष देणं गरजेचं आहे, असं सुद्धा ह्या सूत्रांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो 8वा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, तारखेला ज्यावेळी पक्षकार हजर असतात त्यावेळी दुसरा पक्षकार किंवा वादी हजर असेल तर प्रतिवादी हा पुढील तारीख मागत असतात. जर अशी तारीख द्यायची असेल तर न्यायाधीशांनी, मग जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश असतील किंवा तालुका कोर्टाचे न्यायाधीश असतील, यांनी कशासाठी पुढील तारीख मागितली ह्याचे पूर्णपणे काय कारण आहे याची पूर्णपणे चौकशी पुराव्यानिशी करणं गरजेचं आहे. अन्यथा पुढील तारखा देऊ नये अशा पद्धतीनं निर्देश देण्यात आलेले आहेत. आणि जर 3 तारखा दिल्या पुढच्या व्यक्तीला कारणानिमित्त आणि 3 तारखेला त्याच्यापेक्षा जास्त तारखा देता येणार नाहीत, सदरचा दावा डिसमिस किंवा काढून टाकण्यात येईल. अशा पद्धतीनं हे 8वं सूत्र आहे, फार महत्त्वाचं सूत्र आहे. त्यानंतर 9वं सूत्र आहे, समजा एखादी व्यक्ती विनाकारण जर पुढील तारीख मागत असेल, ॲडजॉर्नमेंट म्हणतात त्याला, पुढील तारीख जर वादी किंवा प्रतिवादी जर मागत असेल तर कारण जर सबळ किंवा योग्य नसेल तर पेमेंट ऑफ कॉस्ट म्हणजे त्यांना दंड करण्यात यावा, असं यामध्ये 9वं सूत्र सांगते. त्यानंतर 10वं जे सूत्र आहे, कोणता निकाल ज्यावेळी द्यायचा असेल, ज्यावेळी आर्ग्युमेंट झालेला असेल, वादी आणि प्रतिवादी वकिलांचं ज्यावेळी आर्ग्युमेंट मेहरबान कोर्टामध्ये होतं त्यावेळी काही निकाल हे कोर्टामध्ये 6-6 महिने, वर्षे दिले जात नाहीत, ऑर्डर फायनल केली जात नाही. तर सदरचे निकाल हे 60 दिवसात जिल्हा न्यायाधीशांनी आणि तालुका न्यायाधीशांनी देणं हे बंधनकारक मित्रांनो करण्यात आलं. त्यामुळे लवकर न्याय प्रक्रिया ही होऊ शकते. त्यानंतर 11वा फार मुद्दा महत्त्वाचा आहे, ज्या तालुका लेवलला आणि जिल्हा लेवलला 5 वर्षापेक्षा जास्त केसेस चालू आहेत त्या केसेस जिल्हा न्यायाधीशांनी त्या केसेसवरती लक्ष ठेवून त्या केसेसवरती एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्या समितीनुसार
ह्या केसेस लवकराला लवकर संपतील इकडं लक्ष देण्याचं हे 11वं सूत्र आहे, 10वं सूत्र आहे, सॉरी 11वं सूत्र आहे. त्यानंतर 12वं सूत्र महत्त्वाचं आहे. संपूर्ण ज्या केसेस आहेत पेंडिंग तालुका आणि जिल्हा लेवलला, त्यावरती एक कमिटी नेमलेला आहे आणि त्या कमिटीनं वेळोवेळी जिल्हा न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाकडे ह्या केसेस किती पेंडिंग आहेत याची संपूर्ण रिपोर्ट करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळं मित्रांनो, आता कोर्टामध्ये तारीख पे तारीख हा प्रकार 99% म्हणण्यापेक्षा 100% बंद झालेला आहे. फक्त पक्षकारांना एक विनंती आहे, माझा जो कोण व्हिडिओ पाहत आहे तुम्ही, तुमच्याकडं जे मी हे सांगितलेलं सायटेशन आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी सायटेशन शेवटी सांगतो. यशपाल जैन विरोध उर्मिला देवी 2023चं सर्वोच्च न्यायालयाचे हे सायटेशन आहे आणि त्यामध्ये ही सूत्र सांगितलेले आहेत. जर तुमच्या केसला कोर्टामध्ये फार वेळ लागत असेल तर हे सायटेशन तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. पक्षकार असाल तर तुम्ही तुमच्या वकील साहेबांनी हे सायटेशन द्यावा आणि त्या पद्धतीनं तुमची कोर्टामध्ये लवकरात लवकर केस निकाली निघली पाहिजे. या दृष्टिकोनातून या सायटेशनचा फार उपयोग आहे. कारण हे जे आदेश दिलेले आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने ह्या केसेसमध्ये काही सूत्र ह्या न्यायालयानं घालून दिलेले आहेत. त्यामुळं लवकरात लवकर पक्षकारांना न्याय मिळून जास्तीत जास्त लवकर कोर्ट कचेरीपासून पक्षकार हा लांब गेला पाहिजे आणि लवकरात लवकर न्याय निर्णय झाले पाहिजेत. या दृष्टिकोनाने हे सायटेशन सूत्र देण्यात आलेले आहे. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.